सर्वांना नमस्कार. सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. AI साथी फॉर एज्युकेटर्स हा दीक्षा ॲपवरील नवीन अनिवार्य कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना इयत्ता 1ली ते 12वीच्या सर्व शिक्षकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचेकडील पत्रानुसार प्राप्त झालेली आहे. कोर्समध्ये एनरोल होण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 तर कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2026 आहे. हा कोर्स कसा पूर्ण करावा, कोणते ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे, लॉग इन कसे करावे, कोर्स कसा शोधावा आणि एनरोल होऊन 4 तासांचा कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र कसे प्राप्त करून घ्यावे या संबंधाने संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओतून आपण घेणार आहोत. चला तर मी तुम्हाला घेऊन चलतो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनकडे. तुम्ही बघू शकता की माझ्या मोबाईलमध्ये या प्रकारे 2 ॲप आपल्याला इन्स्टॉल केलेले दिसत आहे. पहिलं तर आहे दीक्षा ॲप आणि दुसरं आहे दीक्षा कोर्सेस. जर तुमच्या मोबाईलमध्ये यापैकी कुठलाही ॲप इन्स्टॉल नसेल तर सुरुवातीला आपल्याला ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण प्ले स्टोअरवर जाणार आहोत. प्ले स्टोअरची बटन आपण दाबून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे इथे दीक्षा ॲप. एक चिन्ह असलेलं दीक्षा फॉर स्कूल एज्युकेशन या प्रकारचं चित्र दिसेल. हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण त्यापुढील निळं बटन म्हणजे इन्स्टॉल हे बटन आपण दाबून घेणार आहोत. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन हे बटन दाबून घ्यायचं आहे. ओपन हे बटन आपण दाबून घेणार आहोत. यानंतर आपण अशा प्रकारच्या डॅशबोर्डवर येणार आहोत. इथे आपल्याला आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे. जर आपण लॉग इन नसू तर कशा प्रकारे लॉग इन व्हायचं ते मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. इथे मी आधी लॉग आऊट होऊन जात आहे. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या ॲपवर लॉग इन होण्यासाठी याल तेव्हा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. जर तुम्ही हा ॲप याआधी पण वापरलेला असेल तर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही इथून पासवर्डसह लॉग इन होऊ शकता. किंवा जर तुमच्याकडे मोबाईल नंबर किंवा पासवर्ड नसेल तर तुम्ही नवीनसुद्धा इथे लॉग इन ID तयार करून घेऊ शकता. तर माझ्याकडे माझा ईमेल ॲड्रेस आहे आणि पासवर्डसुद्धा आहे. तो मी इथे दाबून घेतो. जर तुमचा मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही आधीपासूनच लॉग इन केलेलं नसेल तर तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड हे बटन दाबून घ्यायचं आहे. फॉरगेट पासवर्ड हे बटन दाबून घेतल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर सुद्धा बोलवू शकता किंवा तुमच्या ईमेल IDवर सुद्धा बोलवू शकता. तर दोन्ही पर्याय इथे दिलेले आहेत. एकदा का तुम्हाला OTP आला की त्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा पासवर्ड क्रिएट करू शकता. तर आता मी लॉग इन होत आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसत आहे. या 3 रेषांवर जाऊन आपण आपला प्रोफाईल अपडेट करू शकता. प्रोफाईलच्या संदर्भात संपूर्ण माहिती, आपल्याला अलॉट केलेली इयत्ता वगैरे अशी सगळी आपण माहिती इथे भरून घेऊ. तर आपलं प्रोफाईल 100% अपडेट केल्यानंतर आता आपण प्रशिक्षणासाठी या ॲपचा वापर करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे या उजव्या कोपऱ्यात सर्वात खाली कोर्सेस आणि ॲरोचं चिन्ह दिसत असेल ते बटन आपल्याला दाबून घ्यायचं आहे. आपण दीक्षा कोर्सेस या नवीन ॲप्लिकेशनवर जाणार आहोत. मगाशी मी तुम्हाला दीक्षा आणि दीक्षा कोर्सेस असे 2 ॲप्लिकेशन दाखवले होते. जर तो तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल तर आधी तो इन्स्टॉल करावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या इंटरफेसवर जायचं आहे. आता इथे पाहू शकता की मी इथे माझा नाव दिसत आहे, त्यानंतर माझं राज्य, त्यानंतर मी निवडलेलं मीडियम आणि मला दिले गेलेला क्लास, या सर्व माहिती मी इथे पाहू शकतो. आणि त्यानंतर टोटल लर्निंग अवर्ससुद्धा दिसत आहे. आणि त्यानंतर इथे आपण पाहू शकता की शिक्षकांसाठी AI साथी हा कोर्स इथे दिसत आहे. तर तुमच्या बाबतीत हा जर कोर्स इथे दिसत नसेल
तर आपल्या मोबाईलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही तिथून कॉपी करून इथे जर पेस्ट केली तर तुम्हाला हा कोर्स लगेच प्राप्त होईल. तर या कोर्समध्ये तुम्हाला एनरॉल होऊन जायचं आहे. आता एनरॉल होण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे कशाप्रकारे एनरॉल होता येतं. तर अशा पद्धतीने बघा, मी या कोर्समध्ये आता स्वतःला एनरॉल करून घेणार आहे. तर आता एक एक करून मी हा 4 तासाचा कोर्स कंप्लीट करून घेणार आहे आणि कंप्लीट करून घेतल्यानंतर शेवटी मला सर्टिफिकेटपर्यंत जाता येणार आहे. अर्थात आपली ओळख आहे, मला माहिती आहे. एक एक करून अशा पद्धतीने माझे संपूर्ण मॉड्यूल पूर्ण करून घेणार आहे आणि मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर मला शेवटी अंतिम मूल्यांकन करून शेवटी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणार आहे. जर अंतिम मूल्यांकनासंदर्भात तुम्हाला नवीन व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अंतिम मूल्यांकन असे कमेंट करा, जेणेकरून मला तुम्हाला अंतिम मूल्यांकनाचा व्हिडिओ बनवून देता येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.